आणि आपण ही दृश्य बघतो। राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतात। सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते आलेले आहेत। ही घरामधली त्यांच्या दृश्य आपण बघतोय। सागर सुरवसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट परभणीमधून जोडले गेलेत। सागर, आपण बघतोय राहुल गांधी हे सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतात। सुमित, आपण पाहिलं की खरं तर राहुल गांधी जे आहेत ते आज परभणीच्या दौऱ्यावरती आहेत आणि जे न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू झालेला होता, या मृत्यूनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट जी आहे ती उसळली। सागर, राहुल गांधी हे सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतात, माध्यमांशी संवाद साधतायत, याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। खरं तर राहुल गांधींनी पूर्वी देखील या प्रकरणावरून टीका जी आहे ती सत्ताधाऱ्यांवरती केलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। त्याचबरोबर ज्या एकंदरीत घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये त्यावर देखील टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज या ठिकाणी राहुल गांधी परभणीमध्ये दाखल झालेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन ते करत आहेत। खरं तर राज्यातील अनेक नेते जे आहेत ते देखील त्यांच्या सोबत आहेत। प्रदेशात नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासह अनेक नेते जे आहेत त्या ठिकाणी या राहुल गांधींच्या दौऱ्यात आहेत आणि ते कुटुंबियांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच राहुल गांधी नक्की काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर परभणी असेल, त्याचबरोबरीनं बीडसारख्या घटना ज्या आहेत यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। केवळ राज्याच्या राजकारणातच नव्हे तर केंद्रीय राजकारणात देखील या ठिकाणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता राहुल गांधी थेट परभणीमध्ये दाखल झाल्यामुळे एकंदरीतच राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे राहुल गांधी आता काही वेळातच माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत।